गुड आफ्टरनून. आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आज रेकॉर्डिंग पाठवत आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी 21 नंबरचा प्रॉब्लेम पाठवलेला आहे ग्रुपवरती. तर आज आपण तो डिस्कस करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे, हा आधीचा जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला, मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट, ज्याच्यात एक कॉन्ट्रॅक्टर अनेक कॉन्ट्रॅक्ट घेत असतो, त्या कॅटेगरीचा मल्टिपल कॉन्ट्रॅक्टचा हा प्रॉब्लेम आहे. तर मी हा प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे, मिस्टर राजकुमार अँड कंपनी हॅज अंडरटेकन 2 कॉन्ट्रॅक्ट ए अँड बी. म्हणजे मिस्टर राजकुमारनी 2 कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत. तर कॉन्ट्रॅक्ट ए एक आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बी एक आहे. तो फॉलोइंग पर्टिक्युलर्स आर अवेलेबल फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. त्यांचं जे वर्ष संपलेलं आहे ते 31 मार्च 2014 ला संपलंय. आता त्याचे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत, कॉन्ट्रॅक्ट ए आणि कॉन्ट्रॅक्ट बी. तर कॉन्ट्रॅक्ट प्राइस त्यांची 6 लाख आणि 5 लाख दिलेली आहे. आता काय काय तुम्हाला आयटम्स दिलेले आहेत त्याची पोस्टिंग तुम्हाला करायची आहे. तर पहिल्यांदा मटेरियल सेंड टू साईट. मटेरियल सेंड टू साईट हा खर्च आहे, हा डेबिटला येणार. मटेरियल रिटर्न, हे मटेरियल तुम्हाला परत तुम्ही केलेलं आहे, सप्लायरला परत केलेलं आहे, त्यामुळे क्रेडिट साईडला येणार. तुम्ही घेतलं तर ते डेबिटला येणार, तुम्ही परत केलं तर ते क्रेडिटला येणार. नंतर डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस, हे सगळे खर्च आहेत. त्याच्यानंतर प्लांट इन्स्टॉल ऍट साईट, त्याचं तुम्हाला डेप्रिसिएशन घ्यावं लागेल. ते डेप्रिसिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करणार? 25% डेप्रिसिएशनचा रेट आहे. 25% डेप्रिसिएशनचा रेट आहे. तर 80,000चं 25% 9 महिन्यासाठी डेप्रिसिएशन आपण कसं कॅल्क्युलेट करणार? 80,000 वरती 25% 9 महिन्यासाठी. 9 महिने कसे आले? 1 जुलैला आपण कॉन्ट्रॅक्ट सुरू केलेलं आहे. 1 जुलै ते 31 मार्च पर्यंत 9 महिने होतात. म्हणजे डेप्रिसिएशन ऑन प्लांट जे आहे 80,000 वरती 25% 9 महिन्यासाठी, त्याचं उत्तर आलं 15,000. आणि दुसरं जे कॉन्ट्रॅक्ट आहे, दुसरं कॉन्ट्रॅक्ट बी, त्याचं जे डेप्रिसिएशन आहे 72,000 वरती 25% 4 महिन्यासाठी. कारण 1 डिसेंबरला हे कॉन्ट्रॅक्ट सुरू झालंय. 1 डिसेंबर पासून 31 मार्च पर्यंत 4 महिने होतात. ओके, तर 72,000 वरती 25% 4 महिन्यासाठी 6,000. ते डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलं 15,000 आणि 6,000. त्याच्यानंतर वर्क अनसर्टिफाईड, वर्क सर्टिफाईड हे क्रेडिटला येतं, वर्क इन प्रोग्रेसच्या अंडर येतं या गोष्टी. वर्क अनसर्टिफाईड, वर्क सर्टिफाईड आणि क्लोजिंग मटेरियल ऍट साईट जे वरती आहे, त्या 3 गोष्टी आपल्या वर्क इन प्रोग्रेसच्या अंडर येतात. वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल ऍट साईट, या 3 गोष्टी वर्क इन प्रोग्रेसच्या अंडर येतात. आणि तिथे मटेरियल ट्रान्सफर केलेलं आहे. ड्युरिंग द इयर मटेरियल कॉस्टिंग 9,000 हॅव बीन ट्रान्सफर फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट ए टू कॉन्ट्रॅक्ट बी. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ए कडनं गेलं तर इथे क्रेडिट कॉन्ट्रॅक्ट ए च्या कॉलम मध्ये बाय मटेरियल टू बी, बाय मटेरियल टू कॉन्ट्रॅक्ट बी असं म्हणा. बाय मटेरियल टू कॉन्ट्रॅक्ट बी असं मेन्शन करायचं. बाय मटेरियल टू कॉन्ट्रॅक्ट बी. नंतर मटेरियल जे आपण कॉन्ट्रॅक्ट ए पाठवले, तर बी कडनं गेलं बाय मटेरियल टू कॉन्ट्रॅक्ट बी, बी कडनं 9,000चं गेलं आणि ते ए ला रिसिव्ह झालं. ओके, त्याच्यानंतर पुढे डेप्रिसिएशन सांगितलंय 25%. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वर्किंग फॉर प्रॉफिट. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे इफ एनी, अँड शो हाऊ द रिलिव्हंट आयटम्स वुड अपीअर इन द बॅलन्स शीट assuming that contractor had 90% paid of the work certified. म्हणजे 90% वर्क सर्टिफाईडचं पे केलं.
आता आपण काय करायचं, इथे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवायचं इन द बुक्स ऑफ मिसेस राजकुमार, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फॉर द पिरियड एंडेड 31 मार्च. तर इकडे कॉन्ट्रॅक्ट ए आणि कॉन्ट्रॅक्ट बी, कॉन्ट्रॅक्ट प्राइस 6 लाख 5 लाख. त्याच्यानंतर आता इथे पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदी मटेरियल सेंड टू साईट डेबिटला, नंतर मटेरियल रिटर्न क्रेडिटला. मटेरियल साईट डेबिटला, मटेरियल रिटर्न क्रेडिटला. नंतर डायरेक्ट लेबर डेबिटला, डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटला, एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस डेबिटला. नंतर डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट केलं, 80,000चा प्लांट आहे, त्याच्यावरती 25% 9 महिन्यासाठी. 80,000 वरती 25% 9 महिन्यासाठी आपण काढलं 15,000. आणि दुसरं प्लांटचं 72,000 वरती 25% 4 महिन्यासाठी आपण काढलं 6,000. म्हणजे हे 15,000 आलं आणि एक 6,000 आलं. हे 15,000 6,000 आपण इथे मेन्शन केलं. त्याच्यानंतर आर्किटेक्ट फीस इथे डेबिटला लिहिली. क्रेडिट साइडला मटेरियल जे ट्रान्सफर केलेलं आहे बाय मटेरियल टू कॉन्ट्रॅक्ट बी, म्हणजे जिकडनं गेलं तिकडे क्रेडिट मध्ये घ्यायचं. ए कडनं गेलं तर एच्या क्रेडिटच्या कॉलम मध्ये आपण लिहिलं आणि त्याच्या ऑपोजिट नाव इकडे लिहायचं बाय मटेरियल टू कॉन्ट्रॅक्ट बी, बाय मटेरियल टू कॉन्ट्रॅक्ट बी. आणि ए ला रिसिव्ह झालं तर इकडे काय लिहायचं, सॉरी बी ला रिसिव्ह झालं इकडे बी च्या कॉलम मध्ये टू मटेरियल फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट ए, टू मटेरियल फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट ए लिहायचं आणि बी च्या कॉलम मध्ये अमाऊंट टाकायची. नंतर वर्क इन प्रोग्रेसच्या अंडर वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल ॲट साईट टाकायची आणि प्रॉफिट किंवा लॉस काढायचा. इथे नोशनल प्रॉफिट झाला, कॉन्ट्रॅक्ट ए ला नोशनल प्रॉफिट झाला आणि इकडे लॉस झाला. लॉस झाला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. लॉस झाला असेल तर काय करायचं, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. नंतर प्रॉफिट पुढे कंटिन्यू होणार. हा जो नोशनल प्रॉफिट आहे हा काय होणार, पुढे कंटिन्यू होणार बाय नोशनल प्रॉफिट 60,000. नंतर त्याचे 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचे. त्याला आपल्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. प्रॉफिट टू बी कन्सिडर आणि रिझर्व, प्रॉफिट टू बी कन्सिडर आणि रिझर्व अशा 2 पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे स्टेज ऑफ कम्प्लिशन काढायला लागेल. वर्क सर्टिफाईड अपॉन कॉन्ट्रॅक्ट प्राइस इंटू 100, वर्क सर्टिफाईड अपॉन कॉन्ट्रॅक्ट प्राइस इंटू 100. तर त्याचं उत्तर काढेल 4,20,000 अपॉन 6 लाख इंटू 100 म्हणजे 70%. 70% म्हणजे कॅटेगरी, तिसरी कॅटेगरी 2/3 वाली. 70% म्हणजे 2/3 कॅटेगरी. 2/3 इंटू नोशनल प्रॉफिट इंटू 90/100, 2/3 इंटू नोशनल प्रॉफिट इंटू कॅश रिसीव्ड अपॉन वर्क सर्टिफाईड. तर इथे पर्सेंटेज मध्ये दिलंय. तुम्ही पर्सेंटेज मध्ये जरी लिहिलं 90/100 तरी तुमचं उत्तर तेवढंच येणार आहे, उत्तर बदलणार नाहीये. तुम्ही पर्सेंटेज मध्ये लिहा किंवा अमाऊंट मध्ये लिहा, तुमचं उत्तर तेवढंच राहतं. तर 2/3 इंटू नोशनल प्रॉफिट 60,000 इंटू 90/100 म्हणजे त्याचं उत्तर 36,000 येतं. तर प्रॉफिट टू बी कन्सिडर 36,000 आहे. 60,000 पैकी 36,000 काय प्रॉफिट टू बी कन्सिडर. आणि उरलेले 60,000 36,000 गेले, 60,000 36,000 गेले की उरतात 24,000. ते काय रिझर्व आहे. 24,000 जे राहतात ते काय रिझर्व आहे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आता संपला. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण 31st प्रॉब्लेम करणार आहोत. हा मनन पब्लिकेशनचा 21वा होता. आता 31वा प्रॉब्लेम आपण करणार आहोत. आता 31st प्रॉब्लेम आपण बघूया. आता हा जो 31st प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट हा प्रकार आहे. म्हणजे पहिला आपण जो प्रकार बघितला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये तो सिंगल कॉन्ट्रॅक्टचा होता, म्हणजे त्याच्यात एकच कॉन्ट्रॅक्ट आपण घ्यायचो. दुसरा प्रकार बघितला मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्याच्यात आपण एक पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट आपण घेतो. एक पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट आपण घेतो ते मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट. आणि आता जो प्रकार बघणार आहोत त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट.
कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एकच कॉन्ट्रॅक्ट अनेक वर्ष चालतं, एकच कॉन्ट्रॅक्ट अनेक वर्ष चालतं, त्याला आपण काय म्हणतो कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट. आता हा जो प्रॉब्लेम 31st आपण घेणार आहोत तो कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्टचा प्रकार आहे. कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, एकच कॉन्ट्रॅक्ट अनेक वर्ष चालतं, एकच कॉन्ट्रॅक्ट अनेक वर्ष चालतं. पहिला जो टाईप होता तो सिंगल कॉन्ट्रॅक्ट. सिंगल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एकच कॉन्ट्रॅक्ट एकच वर्ष चालतं, एक कॉन्ट्रॅक्ट एकच वर्ष चालतं. दुसरा जो प्रकार बघितला तो मल्टिपल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अनेक कॉन्ट्रॅक्ट आपण घेतो. आणि आता जो प्रकार आहे तो प्रकार आहे कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट. तर मी आता प्रॉब्लेम रीड करतो. हा जो प्रॉब्लेम आहे, मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपली बॅलन्स शीट बनवायची होती, एक्स्ट्रा बॅलन्स शीट. आता एक्स्ट्रा बॅलन्स शीट म्हणजे काय, पूर्ण बॅलन्स शीट नाही, त्याच्यातला काही पार्ट आपण दाखवतो. एक्स्ट्रा म्हणजे काही भाग, अंश असं आपण दाखवतो. तर काहीचा पार्ट आपण त्याचा एक्स्ट्रॅक्ट बॅलन्स शीट म्हणून बनवलेला आहे, तो आपण बघूया. तर एक्स्ट्रॅक्ट बॅलन्स शीट मध्ये काय काय दाखवायचं असतं नीट लक्ष द्या. एक्स्ट्रॅक्ट बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला पहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे क्रेडिटला दाखवायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण 36,000 प्रॉफिट कमवलाय आणि 5,000चा लॉस झालाय. 36,000 प्रॉफिट कमवून 5,000चा लॉस झालाय. 36 मधनं 5 गेले, 31,000 राहिले. नंतर प्लांट आपल्याकडे 80 आणि 72 1,52,000चं प्लांट आहे, 1,52,000चं प्लांट आहे. 1,52,000 डेप्रिसिएशन 15 आणि 6 21,000 मायनस केले, 15 आणि 6 21,000 मायनस केले, 1,31,000. नंतर वर्क इन प्रोग्रेस मध्ये कॉन्ट्रॅक्ट एचं वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड, मटेरियल ऍट साईट त्यांची टोटल घ्यायची. त्यांच्या टोटल मधनं कॅश रिसिव्ड मायनस करायचं. कॅश रिसिव्ड कसं काढायचंय की वर्क सर्टिफाईडचं 90%, 4,20,000चे 90% कॅश रिसिव्ड मायनस करायचं, त्याच्यातनं रिझर्व मायनस करायचं. आता नीट लक्ष द्या. पहिलं वर्क इन प्रोग्रेसचे जे 3 आयटम्स आहेत ते आपण घेतो, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड, मटेरियल ऍट साईट. नंतर या तिघांची टोटल घेतो, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल ऍट साईट, त्या तिघांची टोटल आपण घेतो. नंतर लेस कॅश रिसिव्ड, किती पैसे मिळाले, किती पैसे मिळाले ते आपण काय करतो, मायनस करतो. त्याला आपण कॅश रिसिव्ड असं म्हणतो. ते किती आहे, वर्क सर्टिफाईडचे 90% म्हणजे 4,20,000चे 90% कॅश रिसिव्ड आहे. आणि त्याच्यातनं रिझर्व जे असतं ते मायनस करतो. रिझर्व मायनस करून येतो आपलं वर्क इन प्रोग्रेस कॉन्ट्रॅक्ट एचं. तर कॉन्ट्रॅक्ट बीचं पण तसंच करायचं. पहिल्यांदी वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल ऍट साईट घ्यायचं. हे तिन्ही घ्यायचं, त्याची टोटल घ्यायची. त्याच्या टोटल मधनं कॅश रिसिव्ड मायनस करायचं. कॅश रिसिव्ड किती येणार, कॅश रिसिव्ड आपलं वर्क सर्टिफाईडचं 90%, वर्क सर्टिफाईडचं 90% मायनस करायची. ठीक आहे, परत एकदा सांगतो. पहिल्यांदा या तिन्ही गोष्टी घ्या, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल ऍट साईट, या तिन्ही गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा आपण घ्यायच्या. नंतर याच्या टोटल मधनं कॅश रिसिव्ड, किती कॅश मिळाली ती मायनस करायची. किती कॅश मिळाली तुम्हाला, वर्क सर्टिफाईडचे 90%, वर्क सर्टिफाईडचे 90% कॅश रिसिव्ड मिळाली आणि ती मायनस करून तुम्हाला नंतर रिझर्व जो कॅल्क्युलेट केलाय तो मायनस करायचा आहे. ती मायनस करून काय करायचं, रिझर्व जो मिळालाय तो मायनस करायचा आहे. ठीक आहे, आणि इथे पण तेच करायचं. पहिलं वर्क WIP चे 3 आयटम घ्यायचे, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड, मटेरियल ऍट साईट, त्यांची टोटल घ्यायची. त्यांच्या टोटल मधनं पहिलं कॅश रिसिव्ड वर्क सर्टिफाईडचा 90% मायनस करायची. आता इथे रिझर्व नाहीये कारण या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टचा लॉस झालेला आहे. तर तिकडे लॉस जो होता तो सगळ्याचा सगळा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्येच टाकलाय. पण इकडे आपण काय केलंय, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला प्रॉफिट झालेला आहे, सॉरी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला लॉस झालाय. तर सगळ्याचा सगळा लॉस जो आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकलाय. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता आपण पुढचा प्रॉब्लेम जो आहे 31st कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट, तो प्रॉब्लेम आपण बघूया. The following information relates to a building undertaken by Asmith Limited for ₹10 lakhs. म्हणजे 10 लाख कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, 10 लाखाची बिल्डिंग बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. आणि
त्याच्यात कॉन्ट्रॅक्टी जो आहे तो 80% होतो. मागच्या प्रॉब्लेम मध्ये तो 90% देत होता, आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये तो आपल्याला 80% देतो. आणि तुम्हाला त्याचे आयटम्स दिले तर मटेरियल इश्यूड खर्च आहे डेबिटला, डायरेक्ट वेजेस खर्च आहे डेबिटला, डायरेक्ट एक्सपेन्सेस खर्च आहे डेबिटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस खर्च डेबिटला, वर्क सर्टिफाईड वगैरे वर्क इन प्रोग्रेस मध्ये, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल साईड हे सगळं येतं तुमच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर प्लांट इश्यूचं तुम्हाला डेप्रिसिएशन घ्यावं लागणार. म्हणजे इकडे 14,000 ओपनिंग प्राइस आहे, 14,000 ओपनिंग प्राइस आहे आणि त्याच्या क्लोजिंग प्राइस खाली दिलेले आहेत 11,200, 7,000 आणि 3,000. त्याच्यातला फरक तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. म्हणजे पहिलं जे आहे 14,000 आणि 11,200 दोघातला फरक तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. परत दुसऱ्या वर्षी 11,200 आणि 7,000, तिसऱ्या वर्षी 7,000 आणि 3,000 त्याचा फरक तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. ठीक आहे. प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फॉर दिस 3 इयर्स, म्हणजे 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. मनन पब्लिकेशनचा 31st प्रॉब्लेम आहे. याच्यात पहिल्यांदी इन द बुक्स ऑफ मेसर्स अस्मिथ लिमिटेड
डायरेक्ट वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस मध्ये काय सर्टिफाइड ओके. तर हा फॉर्मॅट आहे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचा. इकडे आपण काय केलंय, वर्किंगला इन द बुक्स ऑफ आणि खाली कॉन्ट्रॅक्ट अकाउंट नंबर, आपला नंबर वगैरे काय माहित नाही, तर तिकडे डॅश केलं आणि कॉन्ट्रॅक्ट प्राइस त्याची 10 लाख आहे. ठीक आहे, असा फॉर्मॅट ड्रॉ करायचा. आता पहिल्यांदी काय येतं, वर्क सर्टिफाईड वगैरे येतं, तर इकडे इथे लिहून घ्यायचं टू वर्क इन प्रोग्रेस. त्याच्यात त्या 3 गोष्टी येतात. वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस मध्ये काय, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड, आणि मटेरियल ॲट साईट, या 3 गोष्टी येतात. आता या प्रॉब्लेम मध्ये या ज्या गोष्टी आहेत, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल ॲट साईट, या फर्स्ट इयरला नसणार, सेकंड इयर पासून सुरू होणार. कारण कसं असतं की आपण आतापर्यंत जे प्रॉब्लेम बघितलं त्याच्यात फक्त क्लोजिंग मटेरियल होते. आता हे ओपनिंग क्लोजिंग WIP होतं, आता हे ओपनिंग WIP आहे. तर इकडे हे कसं करायचं, वर्किंग प्रोग्रेस मध्ये या 3 गोष्टी येणार आणि बाकीचं पोस्टिंग आता आपल्याला करायचं आहे. आता त्याच्यात पहिलं काय येणार, मटेरियल इश्यूड. आता इकडे बघा, इथे काय करा, खाली लिहा मटेरियल इश्यूड 3 वर्षाचं तुम्हाला लिहायचं आहे. मटेरियल इश्यूड 1,20,000, 1,45,000 आणि 84,000 हे मटेरियल इश्यूडची व्हॅल्यू आहे. नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. पहिलं डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस जे आहेत 1,10,000, नंतर 1,55,000 आणि 1,10,000. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस 5,000, 17,000, 6,000. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्स नंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 2,000, 2,226 आणि 500. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 2,026 आणि 500.
त्याच्यानंतर बाय वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस मध्ये वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल साईट. $2,30,000, 7.5 लाख. आता तिसऱ्या वर्षी वर्क सर्टिफाईड नसतं. त्या वर्षी आपण कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतं ना, ज्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतं तेव्हा ते आपण ट्रान्सफर करतो कॉन्ट्रॅक्टी अकाउंटला, ते वर्क सर्टिफाईड राहत नाही. तर इकडे काय करायचं, जिथपर्यंत कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होत नाही तिथपर्यंत त्यांना वर्क सर्टिफाईड म्हणायचं, आणि ज्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतं त्या वर्षी त्याला नाव द्यायचं कॉन्ट्रॅक्टी अकाउंट, 10 लाख. ठीक आहे. तर वर्क सर्टिफाईड पहिल्या 2 वर्षीचं इकडे घेतलं, तिसऱ्या वर्षीचं आपण कॉन्ट्रॅक्टी अकाउंट म्हणून घेतो कारण ते कॉन्ट्रॅक्ट हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर वर्क अनसर्टिफाईड 3,000 आणि 8,000. तिसऱ्या वर्षी काय काम पूर्णच झालंय त्यामुळे इकडे काय येणार नाही. 3,000, 8,000. आणि नंतर मटेरियल साईट जे आहे, मटेरियल साईट 2,000, 5,000, 8,000. 2,000, 5,000, 8,000. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ऍडजस्टमेंट मध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्स झाल्यानंतर वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड, नंतर प्लांट इश्यू. तर प्लांट इश्यूचं डेप्रिसिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट. डेप्रिसिएशन ऑन प्लांट पहिलं जे आहे 14,000 मायनस 11,200. नंतर दुसरं 11,200 मायनस, आणि तिसरं 7,000 मायनस 3,000. तर पहिल्या वर्षीचं 14 मायनस 11,200 2800. नंतर दुसऱ्या वर्षीचं 11,200 मायनस 7,000. आणि तिसऱ्या 4,000. तर या व्हॅल्यूज आपण काढल्या. आणि 75% झालेलं आहे. आणि 2/3 कॅटेगरी येतं, तर 2/3 आपल्याला घ्यावं लागेल. 2/3 फॉर्म्युला आपल्याला घ्यावा लागेल. Profit to be considered equal to 2/3 into notional profit into cash received upon work certified. तर इथे cash received 80% दिलेलं आहे, तर 2/3 आपण इकडे 80 आणि 100 देऊ शकतो. म्हणजे notional profit जो आहे तो 1,99,400 झाला. 199,400 आणि त्याच्यापैकी प्रॉफिट टू बी कंसिडर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. equal to 2/3 into 199,400 into 80/100 म्हणजे 106,347. 106,347. $106,347.
तर इकडे 106,347 एवढा प्रॉफिट झाला आणि उरलेले पैसे रिझर्व 93,053 हे रिझर्व. ठीक आहे. आता हे रिझर्व सेकंड इयरला कॅरी फॉरवर्ड करायची 93,053. आता सेकंड इयरचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. तर जी टोटल आहे 1101,053. आता तिथं सगळं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं. जे टोटल प्रॉफिट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायला लागेल. टोटल प्रॉफिट पुढे ट्रान्सफर करायला लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर तो प्रॉफिट आला 133,553. 133,553 हा इकडे ट्रान्सफर करायचा दुसऱ्या प्रॉफिटला आणि तिकडनं सगळीच्या सगळी व्हॅल्यू पिरियड अकाउंटला जाणार 133,553 आणि रिझर्वला लिहिलेला पहिल्या वर्षी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिली, शेवटच्या वर्षी रिझर्वला लिहिली. ठीक आहे. तर हा प्रॉफिट आता झाला. आपलं लेक्चर पण संपलं. सगळ्यांना थँक्यू. ठीक आहे. तर आपलं लेक्चर संपलं. सगळ्यांना थँक्यू. आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम